श्री गुरुदेव दत्त. संपूर्ण सूर्यमंडळाचा निर्माता, स्वतःच्या आकर्षण शक्तीने सर्व ग्रहांना काबूत करणारा असा ग्रहांचा राजा म्हणजे रवी, त्यालाच सूर्य म्हणतो आपण. तर आता आपण ग्रहांवर बोलतोय, तर आजचा जो ग्रह आहे तो आहे रवी. जीवन देणारा ग्रह. जीवनाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी ह्या रवीच्या अंमलाखाली येतात. रवी हा उष्ण ग्रह आहे. मंगळासारखा नाहीये, पण तो उष्ण आहे, दाहक नाहीये. तो जीवनाला आवश्यक असणारी व सुसह्य अशी त्याची उष्णता आहे. अशा प्रकारे हा रवी आहे. रवीकडे शासन आहे, अधिकार आहे, सर्व ग्रहांचा राजा असल्या कारणाने रवी हा पूर्ण सूर्यमंडळाचा आत्मा आहे. त्यामुळे शरीरातली आत्मा व चेतना शक्ती ही रवीच्या अधिपत्याखाली येते. शक्तीचे, आत्म्याचे वसतिस्थान हे हृदय आहे. त्यामुळं हृदयाचा हा संबंध थेट रवीशी लावला जातो. कारण जर आपलं हृदय चालू असेल तरच बाकी गोष्टी असणार आहेत. त्याचप्रमाणे जर सूर्य असेल तर बाकी ग्रह असणार आहेत. त्यामुळे हृदयाचं स्थान हे रवीशी धरल्या जातं किंवा रवीशी जोडल्या जातं. इगो, आत्मसन्मान, वडील, तुमचा मोठा मुलगा, या सर्व गोष्टी रवीशी जोडल्या जातात. कारण रवी हा प्रथम आहेत आणि ह्यांना देखील घरातील प्रथम स्थान मिळालेलं असतं. सरकारच्या नियंत्रणाखाली येणारी सगळी यंत्रणा किंवा नोकर चाकर जी सरकारी नोकरीत आहेत अशा सगळ्या व्यक्ती रवीच्या अंमलाखाली येतात. त्यासोबत देशाची राजधानी ही देखील रवीचीच मानल्या जाते. कारण सूर्य, दोन्ही तुम्ही आता जोडून बघा. देशाची राजधानी म्हणजे राजधानीचं नाव घेतल्यानंतर सर्वात प्रथम येतं. त्याचप्रमाणे ग्रहांचं नाव घेतल्यानंतर सर्वात प्रथम सूर्य येतो. हाडांची निर्मिती, प्रतिकार शक्ती, पांढऱ्या पेशी, पचन संस्था, ह्या सर्व काही रवीच्या अंमलाखाली येतात. बरं, रवी खराब असेल तर त्याचे नकारात्मक किंवा निगेटिव्ह काय आपल्यावर परिणाम होतात बघूयात. सतत अपमान होणे, वडिलांसोबत तुमचं नातं चांगलं नसणार, किंवा सप्तमात जर रवी असेल तर पती पत्नींचे नाते हे चांगले नसणार. सतत वाद विवाद, दोघांचा इगो तिथे आड येणं. त्यानंतर प्रचंड ऍसिडिटी, सरकारी कामात अडथळे येणं. अशा प्रकारे तुमचा रवी खराब झालेला आहे याची लक्षणं आहे. बरं, आता रवी खराब आहे तर त्याच्यावर उपाय काय? तर सर्वात छान म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र ह्याचं पठन करणं, वडिला समान व्यक्तींचा अपमान न करता त्यांचा सन्मान करणं. त्यासोबतच तुम्ही सूर्याला जल अर्पण देखील करू शकतात. महादेवाच्या मंदिरात रोज जा, जल अर्पण करा. आपले मिश्राजी सांगतात 1 लोटा जल, ते पण तुम्ही करू शकता. त्यासोबतच सरकारी कामात अडथळा न आणणे. सरकारी कामाविषयी विनाकारण तुमचे निगेटिव्ह विचार जे आहेत ते सर्वसामान्यामध्ये किंवा खूप काही असं निगेटिव्ह न बोलणं, उच्चार न करणं, अडथळा न आणणं, हे एकच मोठं कारण आहे की तुम्ही तिथे कुठेही जाऊन कोणाला त्रास देऊ नका. आत्मउन्नतीसाठी तुम्ही चर्चा करा. आत्मउन्नतीसाठी तुम्ही काय करू शकतात? आत्मउन्नतीसाठी, तुमच्या प्रगतीसाठी तुम्ही चर्चा करा. चांगल्या चर्चा करा, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार मांडा. त्यातून तुमचा सूर्य हा चांगला होईल. तुमचे सरकारी कामं होत राहतील. किंवा अनेक अडथळे जर तुमचे होत असेल, वडिलांसोबत तुमचं पटत नसेल, घरातल्या मोठ्या मुलाविषयी तुमचं पटत नसेल, किंवा मोठ्या मुलाचं घरातल्या व्यक्तींसोबत पटत नसेल, तर ते पण चांगले होते. पॉझिटिव्ह विचार हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. आता स्त्रियांना असं वाटेल की आता आपण कसं ओळखायचं? थोडंफार तर चालू असतं, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या भाजीमध्ये मिठाचं प्रमाण कमी जास्त होत असेल तर याचा अर्थ की तुमचा सूर्य खराब झालेला आहे. बघा, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या भाजींमध्ये मीठ कमी जास्त होतं त्यावेळेस नक्कीच सप्तम स्थान ऍक्टिव्ह होतं, वाद होतो. त्यामुळं स्त्रियांना सगळ्यात मोठं आहे की आपलं मीठ कमी जास्त होत असेल तर समजून जर आपला सूर्य खराब होतं, रेमेडी करायला सुरुवात करा. धनस्थानात जर तुमचा रवी असेल, पत्रिकेमधल्या 12 ग्रहांमधल्या द्वितीय स्थानात जर तुमचा रवी असेल तर तुम्ही खरंच भाग्यशाली आहे. तुम्ही कडक बोलतात, निर्भीड देखील असतात तुम्ही. ग्रहांचा राजा रवी याच्याविषयी बरेच वाईट व चांगले दोन्ही पण गुण आहे. तुमच्या पत्रिकेमध्ये तो कुठे बसलेला आहे त्याच्यावर तुमचं
बिझनेस किंवा तुमची नोकरी, तुम्ही काय करणार आहात ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. तुमच्या कुटुंब स्थानात जर असेल तर त्याच्याविषयी, धनस्थान हेच कुटुंब स्थान देखील आहे. तुमचं पराक्रम स्थानात असेल तर अशा वेगवेगळ्या प्रकारे रवीचं अंमल असतो. त्यानंतर तो आपल्याला त्याप्रमाणे गुण देत असतो, आपण त्याप्रमाणे वागत असतो. रवी ह्या ग्रहाविषयी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्सवर सांगा. त्यासोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या घरामध्ये ज्या व्यक्ती असेल त्यांच्याकडनं सुद्धा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.